इयत्ता दुसरी, पाठ 3. साबणाचे बुडबुडे. आर्या आणि विवांची एक मजेदार गोष्ट. रंगीबेरंगी बुडबुड्यांची. बुडबुडे तयार करूया. आर्या आणि विवान एकमेकांच्या शेजारी राहत होते. एके दिवशी आर्या म्हणाली, "विवान, आज आपण बुडबुडे तयार करूया का?" विवान घरातून शिल्लक साबणाचे तुकडे घेऊन अंगणात आला. त्याने पाण्याच्या बादलीत साबणाचे तुकडे टाकले. साबणाचे पाणी तयार झाले. सूर्यप्रकाशामुळे पाणी चमकू लागले. इंद्रधनुष्याचे रंग. विवानने हलकी फुंकर मारून बुडबुडे हवेत उडवले. हवेत रंगीबेरंगी बुडबुडे तरंगू लागले. "अरेच्चा! हे तर इंद्रधनुष्याच्या रंगांचे बुडबुडे आहेत," आर्या म्हणाली. आर्याने एक बुडबुडा बोटाने हलकेच फोडला. हे पाहून दोघेही खूप हसले. बुडबुडे कधी आर्याच्या नाकावर बसायचे तर कधी विवांच्या केसांवर फुटायचे. 100हून जास्त बुडबुडे. छोटे बुडबुडे. हलक्या फुंकरीने तयार होणारे नाजूक छोटे बुडबुडे. मोठे बुडबुडे. विवानने तयार केलेले मोठे चमचमणारे बुडबुडे. चमचमणारे बुडबुडे. सूर्यप्रकाशात इंद्रधनुष्यासारखे चमकणारे बुडबुडे. दोघांनी मिळून 100हून जास्त बुडबुडे तयार केले. संपूर्ण अंगण रंगीबेरंगी बुडबुड्यांनी भरले होते. दोघांच्या चेहऱ्यावर फक्त आनंदच आनंद होता. आजचा खेळ सर्वात मस्त. आर्या म्हणाली, "विवान, आजचा खेळ सर्वात मस्त." विवान म्हणाला, "हो, उद्या पुन्हा नवीन खेळ खेळूया." फुंकर. तोंडातून हळुवारपणे हवा सोडणे. वातावरण. पृथ्वीच्या सभोवतालचे हवेचे आवरण. वर्णानुक्रमे शब्द शिकूया. चित्रे बघा, शब्द वाचा आणि समजून घ्या. अननस. अननस. आवळा. आवळा. इमारत. इमारत. ईडलिंबू. ईडलिंबू. कृतीतून शिकूया. साबणाचे बुडबुडे तयार करा. साबण, पाणी आणि नळी घेऊन स्वतः बुडबुडे तयार करा व अनुभव सांगा. ओल्या मातीचे आकार. चौकोन, त्रिकोण, वर्तुळ, आयत, षटकोन हे आकार ओल्या मातीत तयार करा व त्यावर नाव लिहा. मजेत शिका, खेळत शिका, बुडबुड्यांसारखे आनंदी राहा.